मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाविषयी, त्यामधील क्रियाविशेषण अवयव. तर बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून APSCद्वारे वेगवेगळ्या विभागाच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले सर्व या क्रियाविशेषण अवयव याबद्दलचे सर्व प्रश्न, त्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासंबंधीचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य एकदा सबस्क्राईब करा आणि नंतर आपल्याला यासारखे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ हे लगेच आपल्या मोबाईलवर प्राप्त होत राहतील. तर प्रश्न क्रमांक 1 बघूया. व्यर्थ, झटकन, खचित, मुद्दाम ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाची आहेत? एक्साइज PSI 2017ला हा प्रश्न आलेला होता. तर व्यर्थ, झटकन, खचित आणि मुद्दाम ही उदाहरणे कोणत्या क्रियाविशेषण अवयवाची आहेत? तर त्याचं उत्तर आहे रीतिवाचक. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर त्यानंतरचा प्रश्न जो आहे तो एक्साइज PSI 2017साठी होता. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर यामध्ये वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. यामधील पर्याय क्रमांक 1 जे आहे आवृत्तीदर्शक हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017साठी हा प्रश्न होता. क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय हा निवडायचा आहे. तर वाक्य दिलेले आहे. या वाक्यामधला जो पर्याय क्रमांक 4 आहे तो योग्य उत्तर आहे. दोन्ही वाक्य हे बरोबर आहेत. म्हणजेच दोन्ही जे वाक्य दिलेले आहेत ते बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक जो 4 आहे ते याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आपण बघूया. STI मुख्य परीक्षा 2017ला हा प्रश्न होता. इकडे, मध्ये, रातोरात, आज इत्यादी ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवयव आहेत? तर याचं उत्तर आता आपण जाणून घेऊया. याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 5 पर्याय क्रमांक 1 अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. अ आणि ब म्हणजेच स्थलवाचक विशेषण आणि ब म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. इकडे, मध्ये, रातोरात आणि आज म्हणजे स्थलवाचक विशेषण आणि कालवाचक विशेषण हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आता आपण बघूया. पुढील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मोठ्याने ओरडू नकोस. तर याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 विशेषण साधित क्रियाविशेषण अवयव आहे. STI मुख्य परीक्षा 2017साठीचा हा प्रश्न होता. तर यानंतरचा प्रश्न जो आहे तो PSI मुख्य परीक्षा 2017ला विचारला गेलेला होता. क्रियाविशेषण अवयव ही 4 वेगवेगळी वाक्य दिलेली आहेत. क्रियाबद्दल विशेष माहिती सांगतात. क्रियाविशेषण विकारी असतात. एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालतात. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ आणि ब हे बरोबर आहे. म्हणजेच क्रियाविशेषण हे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात आणि क्रियाविशेषण हे विकारी असतात. हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आता आपण बघूया. तो काय माती लिहितो, तो काय दगड वाचतो या वाक्याचे क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. मंत्रालय लिपिक 2017ला हा प्रश्न होता. तो काय माती लिहितो आणि तो काय दगड वाचतो. तर याच्यामधलं आपल्याला वाक्याचे क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थानिक हे त्याचं उत्तर आहे. आणि यानंतरचा प्रश्न तांत्रिक सहाय्य 2017ला विचारला गेलेला होता. कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा. तर जे 4 पर्याय दिलेले आहेत या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 हे काल अचानक मोठा पाऊस आला हे कालवाचक क्रियाविशेषणाचं उदाहरण आहे. बाकीचे 3 नाहीत. तर हे सोडवत असताना आपण या प्रश्नामधली कीवर्ड आपण लक्षात ठेवायचं आहे की कालवाचक क्रियाविशेषणाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं होतं. त्यानंतरचा प्रश्न जो आहे 10व्या नंबरचा, क्रियाविशेषणाचे प्रकार आणि उदाहरणे यातील विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. क्रियाविशेषणाचे प्रकार एक दिलेले आहेत, त्याचे उदाहरण दिलेले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016ला हा प्रश्न आला होता. तर याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. फक्त बी हे बरोबर आहे. बी म्हणजेच कालवाचक काही, कधीही, क्रमशः हे बरोबर आहे. विसंगत जोडी आपल्याला ओळखायची विसंगत जोडी आपल्याला ओळखायची. क्रियाविशेषणाचे प्रकार आणि उदाहरणे यातील विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामध्ये प्रश्न वाचत असताना आपण लक्ष घ्यायचं आहे की आपल्याला नेमकं विचारलेलं काय आहे. तर या प्रश्नामधला कीवर्ड हा विसंगत आहे. याला आपण राऊंड करायचं आहे आणि त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 2 फक्त 2 मधील बी हे बरोबर आहे. बाकीचे याचं उत्तर हे आहे.
तर यानंतरचा वनसेवा 2016साठी प्रश्न आला होता. अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तो तोंड उघडेल तर ना हा अधोरेखित आहे. तर ते आहे निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. यानंतरचा प्रश्न आहे DSTI 2016ला आला होता. चमचम खरोखर जेवी फुकट या क्रियाविशेषणाचा उपप्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीतिवाचक. तर यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 13 आहे. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा आणि जेवताना सावकाश जेवावे. क्लर्क टायपिस्ट 2016ला प्रश्न आलेला होता. जेवताना सावकाश जेवावे या जे वाक्य आहे यातील आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार हा ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रीतिवाचक. त्यानंतरचा प्रश्न हा मेन्स 2016ला होता. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील सावकाश व जपून हे शब्द कोणत्या अव्ययाचे प्रकार आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक आहेत. ड म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे, बाकीचे सर्व चूक आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. तो गावोगावात भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामासिक क्रियाविशेषण अव्यय. PSI मुख्य परीक्षा 2016ला हा प्रश्न होता. यानंतरचा प्रश्न जो आहे तो ASO मुख्य परीक्षा 2016ला विचारला गेला होता. ते बघूया. तर नामसाधित क्रियाविशेषण, विशेषण साधित क्रियाविशेषणे, धातू साधित क्रियाविशेषणे आणि समास घटित क्रियाविशेषणे हे 4 एक जोडी दिलेली आहे आणि इकडे त्याचं जे काही उदाहरण दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण पर्याय क्रमांक 1 जे आहे ते या उत्तर आहे, म्हणजेच असाठी 3 नंबरचा पर्याय आहे. नामसाधित क्रियाविशेषणे म्हणजे सकाळी प्रथमतः. तर ब मध्ये 4 नंबरचा विशेषण नासाधी क्रियाविशेषणे याचा आहे मोठ्याने सर्वत्र. तर क साठी 1 आहे धातू साधित क्रियाविशेषणे निजल्यावर खेळताना. तर ड साठी आहे 2 नंबर समास घटित क्रियाविशेषणे दररोज आणि शास्त्रदृष्ट्या. तर यानंतरचा प्रश्न आपण बघूया. पर्यायी उत्तरातील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे. PSI 2016साठी आला होता. तर हळू आणि सावकाश याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे काही क्रियाविशेषणे विकारी तर काही क्रियाविशेषणे अविकारी असतात. या विधानाबाबत खालील कोणता पर्याय योग्य आहे. STI मुख्य परीक्षा 2015ला प्रश्न होता. तर याचा पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. या विधानाचा उत्तरार्ध चूक आहे, म्हणजेच उत्तरार्ध या ज्या विधान दिलेलं आहे त्याच्यातला चूक आहे, हे पर्याय बरोबर आहे. 19 नंबरचा प्रश्न बघूया. प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण पर्यायी उत्तरातील कोणते. तर आपोआप हे आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. STI मुख्य परीक्षा 2015ला हा प्रश्न होता. तो काय माती लिहितो या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. असिस्टंट 2015साठी प्रश्न होता. तो काय माती लिहितो. तर याचं उत्तर आहे स्थानिक क्रियाविशेषण हे आहे. तर 21 नंबरचा पर्यायी उत्तरातील अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषण कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर या सर्व पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ते म्हणजे नेहमी त्याचे असेच असते हे अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषण आहे. कर सहाय्यक 2015ला हा प्रश्न आलेला होता. भजन करा सावकाश तुला झालासे कळस यातील सावकाश हे कोणत्या प्रकारचं अवयव आहे हे विचारलेलं आहे. तर कर सहाय्यक 2014साठी हा प्रश्न होता. यानंतरचा आपण प्रश्न बघूया. खालील पर्यायी उत्तरातून अवधिवाचक कालवाचक क्रियाविशेषणाचे वाक्य कोणते आहे ते अचूक आपल्याला ओळखायचं आहे. STI मुख्य परीक्षा 2014साठी प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेहमी गजानन वेळेवर येतो. यानंतरचा प्रश्न आहे 24 नंबरचा. साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द कोणता आहे. तर STI मुख्य परीक्षा 2014साठी विचारला होता. क्रियाविशेषण अव्यय आहे. खालील पर्याय उत्तरातील पर्याप्तिवाचक संख्यावाचक क्रियाविशेषणाचे पर्याय उत्तर कोणत्या उदाहरणात आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे तो अभ्यास त्यास पुरेसा आहे हे त्याचं उत्तर आहे. असिस्टंट मुख्य 2014 परीक्षेसाठी हा प्रश्न आलेला होता.
यानंतरचा प्रश्न बघूया, सिद्धू विशेषण असलेले वाक्य कोणते? सिद्ध क्रियाविशेषण असलेले वाक्य कोणते आहेत? तर पर्याय क्रमांक 3 आहे, आज त्यांनी मोठी सभा झाली. DSTI 2014ला प्रश्न होता. त्यानंतरचा प्रश्न हा क्लर्क टायपिस्ट 2014ला विचारला गेला होता. नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणत्या क्रियाविशेषण अवयवे आहेत? तर ती आहेत सातत्यदर्शक. तर यानंतरचा प्रश्न आहे, तिने सारे धान्य निवडून ठेवले, यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? निवडून हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय आहे. STI मुख्य परीक्षा 2014ला सुद्धा हा प्रश्न होता. पुढीलपैकी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणती? दिवसभर, अद्यापी आणि आजकाल ही आहेत. त्यानंतर मंदा, तू पुढे जा, हा मी आलोच या वाक्यातील हा हे सर्वनाम असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा केला आहे. या विधानाबाबत उत्तराचा खालील योग्य निवडायचा आहे. असिस्टंट मुख्य 2014साठी हा प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे संपूर्ण विधान बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यायी उत्तरातून अपकर्षवाचक म्हणजे संख्यावाचक क्रियाविशेषणाचं योग्य उत्तर सांगा. मेन्स 2014ला प्रश्न होता. तर याच्यामधलं उत्तर आहे, माझ्या चहात किंवा किंचित साखर टाक, हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे हे निवडक सर्व प्रश्न होते. याची उत्तरंसुद्धा देण्यात आलेली आहेत. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये MPSCच्या वेगवेगळ्या विभागाच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात, मुख्य परीक्षा असू द्या, पूर्वपरीक्षा असू द्या, या स्पर्धा परीक्षेमध्ये यासारखे प्रश्नही विचारले जातात. आणि त्याचबरोबर ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवेच्या भरती होतात त्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न हे रिपीट होतात. त्या अनुषंगाने अतिशय निवडक आणि महत्त्वाची प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो होतो. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.